बायकोवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नवऱ्याला हे लोक ना असंच म्हणतात, म्हणजे हेच म्हणतात की बायको जोरू का गुलाम, बायकोचा बैल वगैरे हेच म्हणतात. पण ते बायकोवर प्रेम करणारा प्रत्येक नवरा असतो. अरे बेटा काही नाही इकडे ये. आणि तिने मला हग केलं. तिने हग केल्यानंतर असं एक छान वाटलं मला. आपलंच कोणीतरी आहे असं वाटलं. म्हटलं ठीक आहे. मग तिने सांगितलं अरे कुछ नाही, सीन एकदम फाड़ देने का, असं तसं. आत्ता जेव्हा फायनली मी या प्लॅटफॉर्मवरती येऊन पोचली आहे की खूप मोठे स्टारकास्ट आहे, खूप मोठ्या लोकांसोबत उठते बसते आणि जे पाहिजे होते ते मिळतंय. सो हे दाखवण्यासाठी मला म्हणजे पप्पांना नाही दाखवू शकत आहे, ह्याची खंत एक आहे. मी त्यांच्या जवळ नाही आहे. म्हणजे मी फार प्रयत्न केला ग की आईबाबांना मुंबईत घेऊन यायचा. 2 दिवसाच्या वर इथे करमतच नाही त्यांना, कारण गावात राहतात म्हणून. आणि त्याच्यामुळे माझ्याकडून सॉरी हेच असेल की मी मुंबईत त्यांना गावासारखी फिलिंग नाही देऊ शकत. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. लक्ष्मी निवास ही नवीन मालिका जी मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि या मालिकेतील एक सुंदर अशी जोडी माझ्यासोबत आहे. कसे आहात? आम्ही मस्त. तू कशी आहेस? एकदम मस्त आहोत. काय सांगणार की कॅरेक्टर आम्ही बघितलं, थोडंसं अल्लड आहे, थोडंसं गोडही आहे आणि जो जितका कॅरेक्टरमध्ये काळजी घेतोय आणि आता ऑफस्क्रीनही तेवढीच काळजी सुरू आहे. हो, परफेक्ट कपल आहोत आम्ही. पण बघायला गेले तर आम्ही टॉम अँड जेरी आहोत. खोडकर आहोत खूप जास्त. मी याला खूप त्रास देते आणि हा बिचारा सगळं ऐकून घेत असतो की हा बाई आता हे करतो ते करतो. त्याला इतकी सवय झाली आहे ना त्या कॅरेक्टरचीच की आत्ताचाच इन्सिडेंट्स बघितला असशील, मेकअप करत होते, तो बोलवायला गेला, त्याने पाणी आणून दिलं, अशी तो केअर करत असतो. खूप छान आहे. नाही, कारण हे जर ऑफस्क्रीन केलं तरच ऑनस्क्रीन ते जास्त चांगलं करू शकतो असं मला वाटतं. आणि प्रचंड मजा येते आम्हाला ही दोघांसोबत काम करत असताना, कारण अख्ख्या सिरियलमध्ये असं वाटतं मला की आमचं एनर्जेटिक कपल आहे. आणि जसं तू म्हणालीस की अल्लड वगैरे आणि भन्नाट आहोत आम्ही, आमच्यात एन्जॉय करणारं असं आमचं कपल आहे. आणि म्हणजे जसं मी ऑन स्क्रीन तिची काळजी घेतो की ऑफ स्क्रीन काळजी घेतो, तेवढीच काळजी ती सुद्धा घेते माझी. त्यामुळेच आमचं कपल इतकं चांगलं आहे. पण असं नाही होणार की नंतर कधी असं चोरो का गुलाम बनके रहूंगा? नाही, तसंच आहे. पण म्हणून तर मी नेहमी माझ्या तोंडी एक वाक्य आहे की बायकोवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नवऱ्याला हे लोक ना असंच म्हणतात, म्हणजे हेच म्हणतात की बायको जोरू का गुलाम, बायकोचा बैल वगैरे हेच म्हणतात. पण ते बायकोवर प्रेम करणारा प्रत्येक नवरा असतो. सो तेवढ्या गोष्टी ऐकून घेण्यात मला काही वाईट वाटत नाही, कारण इतकी सुंदर बायको आणि इतकं चांगलं असल्यानंतर काय ऐकून घेईन मी. पण किती धाकात ठेवणार आहे? धाकात म्हणजे त्याला राहावंच लागतं. मी थोडी मूडी आहे आणि माझं घरचं वातावरण माहेरचं हे राजकारणी असल्यामुळे घरामध्ये जागा खूप, माझ्या हाताखाली नोकर खूप. मला आज पिझ्झा खावासा वाटला तर पिझ्झाच मी खाणार. आणि दमदाटी वगैरे घरामध्ये आणि खूप जास्त लाडाप्रेमाने वाढलेली, वाया गेलेली नाही म्हणणार मी, पण खूप जास्त लाडाप्रेमाने वाढलेली अशी असल्यामुळे याला देखील कळतंय की ही काही नाही करू शकत इथे ॲडजस्ट, बट तरी देखील त्याच्या प्रेमापोटी मी ॲडजस्ट करते. म्हणून मग त्याचं असं असतं की हां चला ठीक आहे, बडबडू देत मला, धाकात ठेवू देत मला, बट ही माझी आहे. म्हणजे कुठून मिळाली ही अशी बायको मला, असं त्याचं आहे. आणि त्यामुळे ते सगळं तो करत असतो माझ्यासाठी. खरंच. पण मला हे विचारायला आवडेल की भूमिका खूप वेगळी आणि खूप छान आहे, मिश्किल अशी भूमिका आहे. भूमिका आली कशी आणि भूमिकेला होकार कसा दिला? नाही, मुळात ना माझं स्वप्न होतं झी मराठीसोबत काम करायचं. म्हणजे हे मी सगळ्यात पहिले सांगेन. तर झी मराठीला जीही भूमिका येईल ती मी घेणार असं मी ठरवलेलंच होतं, कारण खूप वाट पाहिली होती मी झी मराठीसोबत काम करताना. आता झालं असं की माझं एक नाटक सुरू होतं आणि ते नाटक सुरू असताना आमचे दिग्दर्शक आहे नितीन काटकर सर, ते माझ्या नाटकाला आलेत आणि ते हरीशच्या शोधात होते कदाचित, ते त्या नाटकाला आलेत. आणि त्या नाटकानंतर एक दुसऱ्या दिवशी वगैरेच त्यांनी मला कॉल केला की तू जरा ऑडिशनला येऊन जा, असं कॅरेक्टर आहे. आणि मी ऑडिशन दिलं आणि कदाचित माझं ऑडिशन झाल्यानंतर मी जातानाच मला नितीन सर म्हणाले होते की तुला प्रोडक्शनकडून कॉल येईल. सो तिथेच मी जरा कॉन्फिडंट झालो होतो की कदाचित आपलं होऊ शकतं आणि मला असंच कॅरेक्टर मिळालं असं मी म्हणेन. काय सांगशील तू याबद्दल?
कास्टिंगचं म्हणायला गेलं तर झीसोबत काम मला करायचंच होतं आणि इतकी मोठी मालिका असेल तर कोणी मूर्खच असेल जो सोडेल. त्यामुळे माझं असं होतं की मला या मालिकेमध्ये काम करायचंच आहे आणि सिंचनाचं कॅरेक्टरबद्दल मी म्हणजे ऑडिशन दिलं आणि होल्डवरती होते थोडे दिवस कारण काही डिसिजन्स असतील. बट जसं मी ते ऑडिशन दिलं मला असं वाटलं की माझ्यामधली मीच जागी झाले स्क्रीनवरती, कारण तो थोडासा अल्लडपणा वगैरे आहे माझ्यामध्ये, मॅच्युरिटी थोडी कमीच आहे. त्यामुळे तो अल्लडपणा, तो ड्रामा वगैरे जो आहे तो करायला छान वाटत होता आणि मे बी थोडं ओरिजिनल गुण तिकडे गेले असतील म्हणूनच कास्ट झाले असेल. बट आय एम हॅपी की मी ते कास्ट झाले. पण जसं तू म्हणालीस की इतकी मोठी मालिका सोडणार कशी, तितकं मोठं कुटुंब आहे लक्ष्मी निवास, हर्षदाताई आहे, अक्षय आहे, सगळ्यांसोबत काम करताना किती मजा येते. खूप जास्त छान वाटते. आता तर ती माझी फॅमिलीच झाली आहे. त्या सासूबाई आहेत बट मी मम्माच बोलते तिला. आणि फर्स्ट डेला असं झालं होतं की मला दडपण होतं या बाबतीत की मी आता एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत कशी काम करू वगैरे वगैरे. याच्यासोबत मी होते तर फोटोशूटला आम्ही खूप नॉर्मल झालं होतं बोलून चालून. बाकी सगळ्यांचा अंदाज काहीच नव्हता. पहिल्यांदा सगळ्यांना पहिल्यांदाच भेटणार होते, सगळे नवीन होते त्यामुळे दडपण एक होतं पहिल्या दिवशी. आणि फर्स्ट एपिसोड सगळ्या फॅमिलीसोबत लागला होता आमचा डायनिंग टेबलचा. मग मी आलेच व्हॅनिटीमधून उतरून की धडधड धडधड करत की आता मी हर्षदाताईसोबत जाणार आहे सीनसाठी. तिने ओळखलं, मी तिला बोलले सुद्धा, ताई फर्स्ट सीन आहे तुझ्यासोबत माझा. तर ती म्हणते अरे बेटा काही नाही इकडे ये. आणि तिने मला हग केलं. तिने हग केल्यानंतर असं एक छान वाटलं मला, आपलंच कोणीतरी आहे असं वाटलं. म्हटलं ठीक आहे. मग तिने सांगितलं अरे कुछ नाही, सीन एकदम फाट देणे का असं तसं. म्हटलं ठीक आहे. आणि तो सीन दिल्यानंतर मला असं वाटतं की काही नाही, सगळं नॉर्मल आहे, असं एवढं घाबरण्यासारखं काही नाही आहे, सगळे आपल्यासारखेच आहेत. मग तुषारदादा जरी असतील, तुषारदादा मी ॲक्च्युली पप्पांसारखं मानते, मला ते पप्पांसारखेच वाटतात माझ्या. सो अशी ही फॅमिली आहे आणि खूप छान आम्ही मोमेंट स्पेंड करतो. जसे आम्ही सीनमध्ये दिसतो तसे आम्ही रिअलमध्ये सुद्धाच आहोत. थोडा टाईम मिळाला की आम्ही सारेगमप घरून गाण्यांच्या भेंड्या चालू असतात आहेत. तुम्ही सेटवरती कधी व्हिजिट केलं तर तुम्हाला नक्कीच कळेल आम्ही कसे असतो. पण हर्षदाताई असल्यावर थोडी भीतीही वाटते, म्हणजे तिचा धाक असतो सेट. नाही मुळात ना हे हे खरंच चुकीचं आहे. ताई असेल तर मजा येते ऍक्च्युली. आणि आल्या आल्या ताई मुद्दाम ए क्या चल रहा रे, क्या चल रहा है, ए चल, ए चल चल चल, अरे भाई गुड मॉर्निंग तो बोलो, इतकं म्हणजे तिचं हे असतं. आणि ती आल्यानंतर मुद्दाम असा हे करणार, पण ते सगळं तिचा विनोदी स्वभाव आहे. आणि मी असं म्हणेन की फक्त आर्टिस्ट म्हणजे फक्त कलाकारांनाच नाही तर बॅक स्टेजला किंवा कॅमेरा मागच्या प्रत्येक कलाकारासोबत ताई तशीच वागते. आणि आम्ही सगळे तुषारदादा किंवा हर्षदाताई यांच्याकडून ना हेच शिकतोय की आजही इतकं मोठं झाल्यानंतर किती डाऊन असलो पाहिजे हे त्यांच्याकडूनच शिकण्यात येतं, म्हणजे ते शिकतोय आम्ही. आणि म्हणून ना आम्हाला त्यांच्यासोबत काम करताना कधीच 1% दडपण अजूनपर्यंत आलेलं नाही. यांना आता तर येणारच नाही, कारण आता खूप सीन करून झाले आहेत आमचे. पण हे सगळं त्यांच्यामुळे. पण ही मालिका एक आईबापांची स्वप्नपूर्ती आहे, तर मग आईबापांची कोणतं असं स्वप्न जे पूर्ण झालंय आणि त्यांना थँक्यू आणि सॉरी बोलायचं असेल तर कोणत्या गोष्टींसाठी बोला? मी आत्ता ज्या प्लॅटफॉर्मवरती आहे किंवा ही मोठी मालिका जी मी करते तर त्याच्या मागे पण एक बॅकस्टोरी आहे. हे माझं स्वप्न होतं आणि माझ्या स्वप्नांना पंख देणारे माझे आईवडील होते. त्याच्यातला एक पंख तुटला माझे पप्पा नाही आहेत आता. बट आम्ही एकत्र स्वप्न बघितलं होतं. पप्पा आधी अगेन्स्टच होते त्या गोष्टीच्या, बट कारण आमच्या घरामध्ये नाही चालत, आमची फॅमिली खूप मोठी आहे. बट नंतर त्यांचं असं झालं की चला सपोर्ट करूया, असं म्हणता म्हणता पप्पांनी सपोर्ट केला. आणि आत्ता जेव्हा फायनली मी या प्लॅटफॉर्मवरती येऊन पोचली आहे की खूप मोठे स्टारकास्ट आहे, खूप मोठ्या लोकांसोबत उठते बसते आणि जे पाहिजे होते ते मिळतंय. सो हे दाखवण्यासाठी मला म्हणजे पप्पांना नाही दाखवू शकत आहे, ह्याची खंत एक आहे.
त्याबद्दल मी सॉरी म्हणेन की तुम्ही आता नाही आहात आणि मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे. आणि थँक्यू पण पप्पांनाच म्हणेन की जर तुम्ही त्यावेळेस फाईट नसती केलीत माझ्यासाठी तर कदाचित या प्लॅटफॉर्मपर्यंत मी येऊन पोचले नसते आणि माझ्यातला जो स्पार्क आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकले नसते. सो जे काही आहे सर्वांसर्व माझे पप्पा आहेत आणि पप्पांना मी प्रत्येक मुमेंटला मिस करेनच. आणि आता जास्त नाही बोलत, मगचपासून खूप इमोशनल होतंय ते. आता डोकं पण नेहमी सोबतच आहे. हा, पप्पा सोबतच आहेत आणि पप्पांना पण थँक्यू बोलेन आणि मी स्वामींना पण थँक्यू बोलेन. कारण पप्पांनंतर जर मी उठले असेल पुन्हा त्या होप्सनी तर ते स्वामी आहेत, स्वामी समर्थ, ज्यांनी मला बळ दिलं आणि मी आता इथपर्यंत येऊन पोचले. नाही, मी सुद्धा म्हणजे पप्पांना आई बाबांना थँक्यू यासाठी म्हणेल की मी घरात एकुलता एक मुलगा आहे आणि त्यांनी मुंबईसारख्या ठिकाणी मला स्ट्रगलसाठी येऊ दिलं. गेल्या 14 वर्षापासून मी मुंबईत आहे आणि त्यांनी येऊ दिलं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि या गोष्टीमुळेच मी त्यांना थँक्यू म्हणेन. आणि सॉरी या गोष्टीसाठी म्हणेन की मी त्यांच्या जवळ नाही आहे. म्हणजे मी फार प्रयत्न केला की आईबाबांना मुंबईत घेऊन यायचा. 2 दिवसाच्या वर इथे करमतच नाही त्यांना, कारण गावात राहतात म्हणून. आणि त्याच्यामुळे माझ्याकडून सॉरी हेच असेल की मी मुंबईत त्यांना गावासारखी फिलिंग नाही देऊ शकत, त्यामुळे सोबत नाही देऊ शकत. बस एवढंच. आता तुमची कोणती स्वप्न आहेत जी पूर्ण करायची आहेत? माझं हे एक स्वप्न तर होतच आहे पूर्ण. आणि असं बघायला गेलं तर माणसाच्या अपेक्षा वाढत जातात, स्वप्न वाढत जातात. पण मला स्वतःचं घर एक घ्यायचं आहे मुंबईमध्ये, स्वतःच्या नावावरती. पप्पांचं वगैरे आहे पण माझं स्वतःचं, माझं स्वतःचं आहे. डंबो, माझं आहे स्वप्न. माझं स्वप्न हे आहे की माझ्या स्वतःच्या नावावरती मला घ्यायचं आहे. हे एक स्वप्न आहे. दुसरं तर मी पूर्ण करतेच आहे. आणि एक माझं स्वप्न होतं, म्हणजे आम्ही तसे बरेच फिरलोय बाहेर इकडे तिकडे, बट मला ना स्वतःच्या पैशांनी तिकीट वगैरे काढून आणि सगळं करून आहे ना मला सुद्धा पप्पांना फ्लाईटने इंटरनॅशनल ट्रिपला न्यायचं होतं. सो ते एक स्वप्न आहे, पण मी मम्मीसोबत ते पूर्ण करणार आहे. मला म्हणजे माझं स्वप्न जसं की स्वप्न कधीच एक राहत नाही, एक अचीव झालं की दुसरं स्वप्न पडतंच आपल्याला. आता पण जे आहे ते आहे. तू माझं चोरलं की नाही? मी कसं चोर आपलं तर हे असंच आहे. दुसरं तर स्वप्न परत तू म्हणशील की माझं हे तर माझं आधीपासूनच आहे की मला स्वतःचं घर हवं आहे मुंबईत आणि मला ते स्वतःचं घर मला हवंच आहे. म्हणजे ते माझं स्वप्न आहे आणि ते अचीव करेनच. बाकी बाकी करिअरमध्ये असंच वाटचाल पुढे पुढे चालू राहिली पाहिजे, बस हेच स्वप्न, बाकी काही नाही. जसा सपोर्ट करताय, जशी नोकझोक आहे हीच आम्हाला मालिकेत बघायला मिळणार आहे. आता पण इथेच थांबूयात, कारण की सेटवर तर आम्ही येतच राहू, तेव्हाही गप्पा मारू. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? काहीच नाही, हेच सांगणार की 23 डिसेंबर पासून रोज रात्री 8 ते 9 आपली मालिका बघा, ज्याचं नाव आहे श्रीनिवास, लक्ष्मी निवास. मराठीवर होणार. कायम हेच बोलते सेटवरती. मी सांगतो बाबांचं नाव का घेतलंय, कारण बाबांच्या जास्त क्लोज आहे ती आई. असंच होतं. लक्ष्मी निवास मी कायम सेटवरती अशीच असते. हा श्रीनिवास, अरे भाई लक्ष्मी निवास आहे, जागी हो. नाही, लक्ष्मी निवास. नक्की बघा. प्रत्येक जण रिलेट करालच या सिरियल थ्रू. आणि खूप छान सिरियल आहे. नोकझोक आहे, फॅमिली ड्रामा आहे, सगळं काही आहे, इमोशन्स आहेत, मिक्स्ड फिलिंग्स आहेत. सो तुम्ही बघायला मला माहिती आहे, तरी पण मी माझ्याकडून रिक्वेस्ट करते की नक्की बघा आणि असेच भरभरून प्रेम द्या. तुला पण थँक्यू. थँक्यू आणि ऑल द व्हेरी बेस्ट. आम्ही नक्कीच बघू. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.